जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आहे तारीख 21, 1:41 झालंय टोटल. आपण घरून आज उशिरा निघालो होतो. एक आपल्याला ट्रिप भेटली होती घरूनच, ते मीटर प्रमाणे केली आपण रॅपिडोना. तर कस्टमरला सोडलं इथं तळेगाव दाबडे. आय थिंक इथं तासभर झालं होतं. मला जेवण वगैरे केलं, मी व्हिडिओ वगैरे तर नाही बनवला, जस्ट आता बनवतो. इथून आता एक पडली पुणे रेल्वे स्टेशनची. तर ठीक आहे, 12-1 वाजता मी निघलो होतो घरून 10 वाजता. 12 वाजता इथं पोहोचलो होतो. आता 1:42 झालंय टोटल. तर 1200-1250 रुपये ते कस्टमरने दिला आपल्याला. मीटर प्रमाणे रॅपिडोवर केलं होतं आपण. काही 50 की 52 किलोमीटर काहीतरी होतं. तर ठीक आहे, काही विषय नाही. आज 1200-1250 रुपये धंदा झालाय आपला. काही 200-300 रुपयाची CNG बसली असं. तर आता चाललोय कस्टमरला पिकअप करायला. आपली रात्री होती आपल्याला पिकअप, ते एक ह्याची सिडान इंट्रासिटी होती, बट ते काय मी एक्सेप्ट केली होती. बट रात्री आम्ही गेलो होतो सैयारा मूवी बघायला. तुम्ही पण जावा, सैयारा मूवी एक नंबर आहे. मी पण बघून आलो होतो, कारण की त्याच्यामध्ये सॉन्ग जे आहे ना ते लय भारी आहे. तर हे मीटरच्या प्रमाणे चाललंय, असं सगळं चाललंय. बट कस्टमर कोणी कन्व्हिन्स होतंय, कोणी होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला थोडं त्रास जात आहे. बट कस्टमरला जर तुम्ही सांगितलं असं विषय आहे म्हणून, तर कस्टमर थोडंफार रेट वाढून देते. मतलब नाही देत म्हणून थोडी नाही, पण कस्टमर देते थोडंफार रेट वाढून. तर ठीक आहे, काही विषय नाही. आता चाललोय कस्टमरला पिकअप करायला. रेल्वे स्टेशनची बुकिंग होती ती, आगरखान म्हणून आलो होतं. तर आता वाजले 1:43. तर हे 2 दिवस चालू केलं होतं म्हणलं ना. तर काल पण आपण गेलो होतो, एक प्रायव्हेट ट्रिप होती आपली. ती एक ह्यांना मुरगन टेम्पल नाही का, आपला तळेगाव ढाबडेच्या अलीकडे आहे, ते टोलच्या अलीकडे आहे. ते मुरगन टेम्पल पाशी गेलो होतो काल, तिथं जाऊन आलो. काय कस्टमरनं 4 की 5 तास येणं जाणं होतं टोटल. मतलब येणं जाणं दर्शन वगैरे 2 तास जायला, 1.5 तास जायला, 1.5 तास यायला. ते 3 तास झाले आणि 1 तास दर्शनाला. काय 4 तासाचे आपले मस्त चांगले पैसे दिले आपल्याला कस्टमरनी. कस्टमर पण ओळखीचाच होता, तो आपल्या गावातलाच होता. तर ठीक आहे, कालचं पण अर्निंग आपल्याला चांगली झाली. बघू आज किती अर्निंग होते आपल्याला. तर आज 12 वाजेपर्यंत काम करायचंय असं. तर बघू, 5,000 तास टार्गेट आहे आपला. तर झालं तर पाहिजे, ठेवल्यानं काय होत नाही, पण झालं पाहिजे, घरून लवकर निघायला पाहिजे. तर ठीक आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो, आता टाइम झालाय 4:40. तर आम्ही इथं रावेत पाशी, ह्या बिल्डिंग पाशी. कस्टमरनी बुक केलंय ओला रेंटल 6 तासासाठी 60 किलोमीटर. तर आता ती पडली होती मला, जसं ते पुणे स्टेशनला सोडलं होतं ना कस्टमरला, तसंच ही बुकिंग पडली होती. लगेच मी उचलली कस्टमरला, लगेच पिकअप केलं. जाऊन सांगितलं त्यांना की असं विषय आहे की मी येतो म्हणलं 5 मिनिटांमध्ये. कस्टमरला सोडलं रेल्वे स्टेशनला, लगेच त्यांना जाऊन पिकअप केलं आणि आणलं इकडं रावेतला. 4 वाजले आता. ही 6 तासाची बुकिंग आहे. बघू एंडिंग कधी करताय कस्टमर. ते बोलले 1-2 लोकेशनला जायचंय. इथं थांबलोय रावेत पाशी, कोणाला तरी पिकअपचं वेट करताय. आता इथून जाऊ. आतून बघू. आता रेट चांगलं दिलं होतं, मग असं काही बढिया नाही दिलं होतं. काहीतरी 1400 रुपये काहीतरी दाखवलं होतं 6 तासाचे. तर ठीक आहे, काही विषय नाही. ते वाजता पण आपण उशीर झालो होतो. तर 3,500-4 हजारापर्यंत होऊन जाईल असं वाटतं मला अर्निंग आज आपली. 1,000 राहील आपल्याला. 5,000 टार्गेट होता आजचा आपला. तर ठीक आहे, काही विषय नाही. बघू आता इथून कुठं जातो. कस्टमर थांबलाय मागं, कस्टमर वेटिंग करत आहे. तेव्हा त्या आरसामध्ये आहे कस्टमर, तिथं तुम्हाला दिसतं तसं बघा. तिथं ते मागं कस्टमर आहे. कस्टमर VIP दिसते थोडा. ते कस्टमर येते. बघू आता कुठं जातो इथून. तर मित्रांनो, आता वाजले 9:35. आपण कस्टमरला ड्रॉप केलं उबरच्या. फेअर काफी चांगलं दिलं आपल्याला मस्त. आता आहे मी सध्या आपला पुणे रेल्वे स्टेशनला. तर बुकिंग एक पडाना, घरी जायचं तर घरची ट्रिप बघतोय आता. वाघोली वगैरे साईडची रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच आहे मी. आता ससून हॉस्पिटल आहे साईडला. इथं आहे. पाऊस वगैरे थेंब चालू आहे. अर्निंग चांगली झाली आपली. 3,000 ते 1,200 प्लस 750 ते 700 रुपये. विमाननगर वाजते 2 किलोमीटर न्यायला पुणे स्टेशन. नको, 300 रुपयाला विमाननगर वाजते ते नको रॅपिडोला. तर ती 1,200, 700 हे 1,500, 3,500 रुपये झाली आहे. आणि CNG बसली होती. आपण आता CNG फिल केलं आहे आता रस्त्यामध्ये. खडकी ऑनलाईन पेट्रोल पंप होतं म्हणून. तर तिथं होतं टोटल आपली 663 रुपयाची CNG बसली आपल्याला. मस्त दिवसभर चाललं.
3-3.5 हजार धंदामध्ये 650 रुपये CNG बसले. आता घरी बघू किती वाजेपर्यंत जातो काय होतो. असं तर 12 वाजेपर्यंत करायची इच्छा आहे. 1,500 अजून कमवायचं आहे, कारण की 5,000 टार्गेट होतं. तर आपल्याला एक पडली होती तिथं, जे उबर जे होतं ना, सॉरी ओला जी रेंटल होतं ना आपण, तेव्हा ते चालू केलं होतं. मधामध्ये मी उबर चालू करून बघतो रेट वगैरे कसे देते म्हणून. तर आपल्याला ही ट्रिप पडली होती, सिडान इंट्रासिटी. बघा मित्रांनो, जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडत, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा पडते, असं विषय आहे. तर ठीक आहे, काय विषय नाही. तुम्हाला पडलंय का, असं तुमच्यासोबत झालंय का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे, बघू आता इथं रेल्वे स्टेशन किती वाजेपर्यंत थांबतो आणि किती वाजेपर्यंत घरी जातो. आता ब्लॉग तर इथंच एंड करणार नाही, घरी जाऊनच करणार आहे. तर बघू काय होते. तर मित्रांनो, घरी जाताना आपण पाणीपुरी खाली रस्त्यावर येतो. लय भारी पाणीपुरी आहे, 1 नंबर चव असते. वाघोलीचा बस स्टॉप आहे पुढं, इथूनच ही पाणीपुरी आहे. रोज खातो मी कधीतरी गेल्यावर, गाडी आपली. चला आता घरी. तर मित्रांनो, आता 10:35 झालंय. आपण आलोय वाघोलीला. इथून जायचं डायरेक्ट आता घरी. तर तिथून काही ट्रिप भेटली नाही, आपण एमटी झालो, चाललोय आता घरी. बस्ट लास्ट आता हा ब्लॉग होता. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. आज आपली चांगली अर्निंग झाली. 3,500 रुपये झाले, प्लस 600 रुपये, 700 रुपयेपर्यंत CNG लागली आपली, 700-800 रुपयेपर्यंत. बाकीचं 2,900-2,800 रुपये आपल्याला उरले आज. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.